एक्सक्यूज मी, डिटेल्स वाचून यावर सही हवी होती. काय झालं? यावरही विक्रमादित्यांची सही हवी आहे. आय नो. तुम्ही म्हणत असाल तर ही फाईल मी विक्रमादित्यकडे पाठवते. नाही, नको. त्यापेक्षा मला वाटतं आपण या प्रोजेक्टमधनं बॅकआउट होऊया. रणवीर, विक्रमादित्य आजही या कंपनीचा MD आहे. त्याची सही टाळून आपण किती दिवस आपले महत्वाचे प्रोजेक्ट असे गुंडाळून ठेवणार आहोत? हा प्रोजेक्ट 1500 करोडचा आहे. तुमचा जर असा स्टँड राहिला ना, तर आपल्याला स्वतःची कंपनी बंद करावी लागेल. आणि विक्रम ज्या कंपनीत आता सध्या काम करतोय त्यांना हेच हवंय. काय करावं काहीच सुचत नाही. त्यातनं काय मार्ग काढायचा तूच सांग. मार्ग एक मार्ग आहे. प्रॅक्टिकली आणि बिझनेसच्या दृष्टीने जर विचार केला तर विक्रमादित्यनी MD या पदाचा राजीनामा देणं. नताशा बोलते. नील भैया, तुम्ही या ना. या त्या बसा बसा. मी विक्रमला बोलून आणते. हा. विक्रम. अरे नील भैया, आज अचानक? तुम्हाला धक्का द्यायचा असं ठरवूनच आलो होतो. काय विशेष? विशेष म्हणशील तर या तिघीजणी व्यवस्थितपणे एकत्र भेटून गप्पा मारतात. आपल्याला असं जमत नाही, म्हणून आज खास मुद्दाम तुलाच भेटायला इथे आलोय. नाही, प्लॅन करून एकत्र येऊन भेटणं ही खूप चांगली गोष्ट आहे भैया, पण आम्हाला खरंच नाही वाटत यात काही तथ्य आहे. विक्रम, हे बघ, पुढे जे होईल ते होईल, पण आम्हाला असं वाटतंय की आपण एकत्र येण्याची ही जी कल्पना आहे ती खरंच चांगली आहे. पण जी गोष्ट कधीच घडणार नाहीये भैया, त्या गोष्टीवर विचार करण्यात आणि प्रयत्न करण्यात आपल्या आयुष्यातला वेळ आपण का फुकट घालवायचा? विक्रम, तू एवढा निगेटिव्ह का बोलतोयस? रणवीर आज येऊन गेले इथे. आल्यानंतर त्यांच्या संपत्ती पुढे आम्ही कसे दरिद्री आहोत, देवयानी ही कशी सर्वसामान्य घरातून आलेली मुलगी असून तिची राज्य शिर्केंची सून बनण्याची लायकी नाहीये, वगैरे वगैरे अनेक गोष्टी आम्हाला ऐकवल्या. तू काय म्हणालास? आम्ही त्यांना सांगितलं, आमचे वडील भाऊ म्हणून ही आपली शेवटची भेट असेल. यापुढे आपल्यात कुठल्याही प्रकारचं नातं उरणार नाही. जर यापुढे आपण कधी समोर आलोच तर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून समोर येऊ, असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. तरीही तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचे आमचे प्रयत्न आम्ही सुरूच ठेवणार. थोडं स्लाइड मला कलर ह्याचा डार्क. हाय श्राव्या.
यू कॅरी ऑन. हाय, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू एवढ्या सकाळी ऑफिसमध्ये, आय मीन तू मला कळवलं नाही की तू येतेस. ॲक्च्युली मला एका शूटला जायचं होतं तर. यू कॅरी ऑन. मी ॲक्च्युली तुला भेटायला नाही आले आज. मग कोणाला भेटायला आली आहेस? केटीनी मला भेटायला बोलवलंय. अच्छा, म्हणजे तू केटीला भेटायला आली आहेस. वेल, केटी आहे का त्याच्या केबिनमध्ये? नो, तो इतक्या लवकर कधीच ऑफिसमध्ये येत नाही. पण आज नक्कीच वेळेत येईल. त्यांनी स्वतःहून मला वेळ दिली आहे ना. काही खास काम होतं का? केटीला नवीन असाइनमेंटबद्दल माझ्याशी काही बोलायचं होतं. हे बघ श्राव्या, कदाचित त्यांनी तुला बोलवलं असेल पण त्याच्या लक्षात नसेल, कारण त्याला सवय आहे विसरण्याची. यो, आमचं फोनवरती ज्या पद्धतीने बोलणं झालं त्याच्यावरून मी इतकं नक्की सांगू शकते की केटी विसरणार नाही. आय एम सो हॅपी. केटीनी इतक्या कमी दिवसात मला सगळ्यात जवळचं मानलं. आय एम सरप्राइज्ड अँड आय एम थँकफुल टू यू. यो, आज तू मला भेटला नसतास ना तर या एजन्सीमध्ये मी येऊच शकले नसते, आणि इथे येऊ शकले नसते तर केटी सारख्या ग्रेट माणसाला मी भेटूच शकले नसते. किती क्लोज फ्रेंडशिप आहे ना आमची. ओ, क्लोज फ्रेंडशिप. किती क्लोज झाली आहे तुमची फ्रेंडशिप? माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. ओ सॉरी. यो यो, तुला शूटला जायचं होतं ना? हो, जायचं होतं, पण केटी येतोय ना तो ऑफिसमध्ये. इतक्या लवकर येतोय पहिल्यांदा. मी विचार केला त्याला भेटूनच जातो. मलाही जरा काम होतं. एनिवेज, केटी येईपर्यंत आपण एक कप कॉफी घेऊया. ओके. आय विल गेट अ कॉफी फॉर यू. रणवीर, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबर्सना मी स्वतःहून फोन केलाय. मग काय म्हणाले ते? तुम्ही बोलायला म्हटल्यावर ते काय म्हणणार, पण आता महत्त्वाचा फोन तुम्हाला करायचा आहे. कुठला? विक्रमादित्यला जर तुम्ही स्वतःहून फोन केलात तर ते जास्त बरं राहील. Excuse me. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बोर्ड मेंबर्सना तुम्हाला भेटायचं. ठीक आहे, आम्ही येतो. कधी यायचं? आजच. ठीक आहे, येतो आम्ही. यो, हे डिझाईन्स रेडी आहेत. अजून किती वेळ केटीची वाट बघणार आहेस तू? केटी येवाना तुला विसरलंही असेल. एक्सक्यूज मी, केटी ऑलरेडी ऑफिसमध्ये यायला निघालाय आणि त्याला उशीर होतोय, त्यामुळे त्यांनी सॉरी असा SMS सुद्धा मला पाठवलाय. ओके. सॉरी 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 सॉरी, यायला उशीर झाला. यो, सर्व कसं चाललंय? ठीक. ग्रेट. यो, तू मूनलाईट स्टुडिओमध्ये असायला हवा होतास ना? आपली सँडल सोपची शूट चालू आहे ना? मग तू इथे कसा? तिथे पाहिजे ना? केटी, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं. कशा संदर्भात? केटी, परवा आपल्या वॉशिंग पावडरच्या ॲडचं प्रेझेंटेशन आहे. व्हॉट नॉनसेन्स. परवा प्रेझेंटेशन आहे, आज डिस्कशनची काय गरज आहे? हा डिस्कशन आपण उद्याही करू शकलो असतो ना? परवाच्या कामासाठी तू आजच्या कामावर दुर्लक्ष करतोयस. केटी, नथिंग डुईंग. लीव्ह इमिडिएटली. ताबडतोब जा.
ओके. यो, इफ यू डोंट माइंड, मग ठेवशील? काम ओके. कंपनीच्या हिताच्या दृष्टीने एका सेन्सिटिव्ह इश्यूवर तातडीने आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी बोर्ड मीटिंग आवश्यक आहे. म्हणून आम्ही आज तुम्हाला बोलवलंय. पण सर, तुम्ही अजून विषय सांगितला नाही. आदित्य राजे, आमचे बंधू, जरी ते आमचे बंधू असले तरी आम्ही बिझनेस आणि रिलेशन यात गल्लत करत नाही. आम्हाला असं वाटतं की ते आमच्या रायव्हल कंपनीकरता काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की त्यांनी राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून राहणं नैतिकदृष्ट्या योग्य नाही आहे. म्हणून बोर्ड मीटिंगमध्ये आपण त्यांचा राजीनामा मागायचा आहे. एनी क्वेश्चन्स? सर, निर्णय तर आपण घेतलेलाच आहे, मग त्याला आम्ही विरोध कशाला करू? गुड. पण विक्रमादित्यने विरोध केला तर? तुम्ही सगळ्यांनी मिळून जर विक्रमादित्यला विरोध केला तर त्याच्या एकट्याच्या विरोधाला काय अर्थ उरणार आहे? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे जे काही करत आहोत, हा जो काही निर्णय घेत आहोत, तो कंपनीच्या भल्यासाठी आणि शेअर होल्डरसाठी, राईट? नताशाचं बोलणं तुमच्या लक्षात आलंच असेल. होय. सो मीटिंग इज ओव्हर. लेट्स मीट इन द बोर्ड मीटिंग. ओके सर, ठीक आहे. अरे तुम्ही अशा अचानक? मावशीला भेटायला आले होते. आहे ना ती? हो आहेत. काय झालंय? तुमचा चेहरा असा उतरलेला का दिसतोय? काही झालंय का? नाही, काही नाही. सोहम कसा आहे? बरं आहे ना. खरं सांगू का, लग्नात जे काही घडलं त्यामुळे. मावशी आहे ना? हो आहेत ना, मी बोलावते. तुम्ही चहा घेणार ना? हो चालेल. बसा ना प्लीज. समीक्षा, कशी आहेस गा? मावशी, आता तूच या संकटातून मला वाचवू शकतेस. काय झालं ग? मावशी, लग्नात जो प्रकार घडला त्यानंतर सोहम फार विचित्र वागायला लागलाय. म्हणजे? सगळाच गोंधळ झालाय. मला हे सगळं कसं सावरावं तेच कळत नाही. देवयानीशी लग्न होऊ शकलं नाही हे फार लागलंय त्याच्या मनाला. अगं पण तुम्ही, म्हणजे सोहमने सुद्धा हे स्वीकारलं होतं ना अगदी मोठ्या मनाने? मलाही तसंच वाटलं होतं मावशी, पण तो आपला भ्रम होता. अगं त्या दिवसापासून सोहम सारखा देवयानीला भेटण्याचा प्रयत्न करतोय. काय? अगं एकदा तर कहरच झाला. सोहम चक्क एक सोन्याचा नेकलेस घेऊन देवयानीच्या घरी गेला. ते कळल्यानंतर विक्रम घरी आला. त्यांनी खूप समजावायचा प्रयत्न केला सोहमला, पण सोहम त्याचंही ऐकायला तयार नाही. मावशी, दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चालली आहे. असं कसं करून चालेल? मी बोलते सोहमशी. नको मावशी, त्यातून काहीतरी भयानक प्रकार घडायचा. काय भयानक घडणार आहे? हे बघ, सोहम समजूतदार मुलगा आहे, तो ऐकेल माझं. मावशी, अगं एक गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवली आहे. म्हणजे खरं तर हेतू नव्हता लपवायचा, पण तो आजार बरा झाला आणि त्यामुळे मग तुला सांगायचा प्रश्नच आला नाही. आजार? काय बोलतेस तू हे समीक्षा? मावशी, आईबाबांच्या मृत्यूचा सोहमच्या मनावर खूप गंभीर परिणाम झाला होता.
त्यातनं त्याला फिट्स यायला लागले. आम्ही सगळे औषधोपचार केले, त्याच्या फिट्स थांबल्याही, पण पण त्याचाही त्याच्या मनावर फार वाईट परिणाम झाला. त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं की तो भयंकर संतापायचा. पण जसजसं वय वाढत गेलं तसतसं तो यातून बाहेर पडला. त्यातून तू देवयानीशी लग्न करायच्याबद्दल बोललीस आणि मला वाटलं की त्यामुळे आता तो पूर्णपणे सुधारला. पण लग्नात तो प्रकार झाला आणि पुन्हा सगळं सुरू झालं. लग्न तुटलं ही गोष्ट तो सहन नाही करू शकलाय मावशी. मावशी, मी त्याला रोज समजावायचा प्रयत्न करते, पण तो आता माझंही ऐकत नाही. मला वाटेल तसं बोलतो तो. मावशी, हे सगळं असंच चालू राहिलं तर सोहमचं काय होईल? अरे देवा, हे काय होऊन बसलं का समीक्षा? म्हणूनच मी आज न राहून तुझ्याकडे आले मावशी. आता यातनं आम्हाला बाहेर फक्त तूच काढू शकतेस. खरंय ग, मी बोलते सोहमशी. मावशी, तू प्लीज देवयानीला सांग की तिच्याकडे सोहम आला ना तर त्याला तोडून टाकू नकोस. नीट बोल त्याच्याशी. नाही ग, असं कसं करता येईल मला? म्हणजे देऊचं आणि विक्रमचं लग्न झालंय आता, याचे परिणाम काय होतील कल्पना आहे ना तुला? मावशी, हे जे काही मी सुचवते ना ते योग्य नाही हे मलाही कळतंय. अगं पण दुसरा कुठला उपाय दिसत नाहीये मला. अगं मला एकच भीती आहे, सोहमने जर आयुष्याचं काही बरं वाईट केलं तर. हे बघ समीक्षा, आपल्याला जे जे काही करता येणं शक्य आहे ना ते सगळं आपण करू. पण हे जे तू मला सांगतेस ना ते ते मी कसं करू? मावशी, तू हवं तर विक्रमशी बोलून बघ. नाही ग, आता हे कसं बोलू मी विक्रमशी? आणि तो तरी माझं हे का ऐकून घेईल? कुठल्या तोंडानं सांगू हे मी त्याला? माझ्या चुकीची शिक्षा त्यांना का? मावशी, तू जरा मला असं झिडकारून टाकणार असलीस तर नाही ग, मी झिडकारून नाही टाकत आहे. पण समीक्षा, आता मी तुला कशाचीच खात्री नाही देऊ शकत. देवयानी आणि सोहमचं लग्न लावून देते अशी खात्री मी तुला दिली, पण त्याचे काय भयंकर परिणाम झालेत ते बघतोच आहोत ना आपण. मला जे जमणार नाही ते मला करायला लावू नकोस. मी बोलते ना सोहमशी, तो समजूतदार आहे, ऐकेल माझं. आता सगळं तुझ्याच हातात आहे मावशी. येते मी. वहिनी, हे काय होऊन बसलं हो? आपल्या देऊच्या नशिबात चांगलं घडणं लिहिलेलंच नाही का? नाही नाही, मी असं कसं होऊन देईन? देऊ काय, समीक्षा काय, सोहम काय, तिघही माझीच मुलं आहेत. तिघांची काळजी मलाच घ्यायला हवी. नताशा, विक्रमादित्यने यायला किती वेळ आहे? मी फोन करते. बोला, मला इथे कशासाठी बोलवलं? राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी तुमचा असलेला संबंध आता संपलाय. कोणी सांगितलं असं?
कुणी म्हणायला का हवं, जोपर्यंत तुम्ही आमच्या रायव्हल कंपनीत काम करत होता तोपर्यंत ठीक होतं, पण आता तुम्ही त्यांची पार्टनरशिप स्वीकारलीत तेव्हा तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी झालात. तेव्हा MD म्हणून तुमचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलावलंय.